हाय हॅलो कसे आहात सगळे. तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे माझ्या चॅलेंजचा 40वा दिवस. आणि हा 40वा दिवस मी काय बनवणार आहे चला तुम्हाला दाखवते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी बघा सकाळी सकाळी उठले आणि मला स्वयंपाक बनवायचा होता कारण खूप सारे पाहुणे येणार होते आणि त्याच्यामुळे मी लवकर उठून आणि स्वयंपाकाला लागली. तर मी आज इथे शेवभाजी वरण भात चपाती वगैरे केलेली आहे. व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आणि मग मी इथे नंतर बसली मशीनवरती. तर मी आज शिवत आहे. मम्माचा ड्रेस शिवला तर डॉटरचा ड्रेस तर शिवायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मग मी आज शिवते ड्रेस माहीचा. आणि मी ना ती आलेली होती ना त्याच्यामुळे तिच्याने एकदम परफेक्ट माप घेतलं. कारण की पहिले ड्रेस होते ते मी अंदाजेच शिवले होते. श्रीशा आणि श्रेयाला जो शिवलेला होता तर तो त्यांना मोठा झाला आहे. म्हणजे छोटा नाही आला पण मोठाच झाला. मोठे शिवले होते मी. आणि हा ड्रेस आहे ना मी एकदम परफेक्ट तिच्या अंगावरती माप घेऊन शिवलेला आहे जेणेकरून तिला मोठा नको व्हायला. आणि छोटा तर कधी होतच नाही. मी मोठाच शिवते पण छोटा नको व्हायला त्याच्यासाठी मी परफेक्ट माप असं इथे घेतलेलं आहे. आणि जसं सेम आपलं कटिंग असतं खांद्याचं माप लागतं छातीचं माप लागतं आणि कमरेचं माप लागतं तर सेम एवढंच माप घ्यायचं आहे. छातीपर्यंतच माप लागतं हाईटला. आणि हाईट किती घ्यायची आपल्याला म्हणजे कमरेपर्यंत जी हाईट असते ना तर ती घ्यायची. वेस्टपर्यंत जी हाईट असते तर ती घ्यायची. त्याच्यानंतर सेम अस्तर कापून झाल्यानंतर याच्यावर ठेवायचं आहे तुम्हाला मेन फॅब्रिकवर आणि हे करून घ्यायचं. आणि ही ना इतकी छोटी होती आणि जे मेन फॅब्रिकचं जे डिझाईन होतं ना ते खूप जास्त मोठं होतं. म्हणजे जो पॅच होता ना हा इथं बघू शकता पॅच खूपच छोटा आहे तिचा. आणि जो मेन फॅब्रिकचा पॅच ना खूप मोठा होता म्हणून मग मी इथं आहे ना जे प्लेन फॅब्रिक होतं ना मेन फॅब्रिकचं ते प्लेन घेतलं आणि त्याच्यावरतून आहे ना त्याला लेस लावून घेतली. एक पट्टीची लेस लावली. त्याचीच लेस साडीची लेस जी होती ना पदराची तर ती मी काढून ठेवलेली होती तर ती लावली. आणि अशा पद्धतीने सेम जसा मी लॉंग ड्रेसचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला सेम त्याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची आपल्याला. आणि इथे मी ना पुन्हा हा व्यवस्थित असं कट करून घेतला मापाने. आणि व्हिडिओ काही जमला नाही मला प्रॉपर कटिंग स्टिचिंगचा कारण की मी म्हटलं ऑलरेडी मी टाकलेलं आहे. लॉंग जसं शिवतो तसं सेम छोटा शिवायचा असतो. जसं माप घ्यायचं तसंच इथे काय अंदाजे वगैरे माप जर घेतलं तर मग ते मोठं होऊन जातं किंवा छोटं होऊन जातं. त्याच्यामुळे ना जसं आपण लॉंगचं जसं माप घेतो ना सेम त्याच पद्धतीने माप घ्यायचं आणि त्या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायची आणि स्टिचिंग करायची तुम्हाला. तर हे बघा इथं एक्स्ट्रा मी घेते तुम्हाला माहिती आहे नेहमी जे मेन फॅब्रिक असतं ते मी एक्स्ट्रा घेत असते नेहमी. आणि ते इथे नंतर सगळ्या टिपा वगैरे मारून झाल्या का कट करून घ्यायचं इथे या अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इथे असे टक्स वगैरे पण मी मारून घेतलेले आहे दोघी साईडला व्यवस्थित असे टक्स मारायचे. तसं छोट्या मुलींना गरज नाही राहत पण थोडंसं मागचं लूक जे आहे ना ते जरा छान दिसतं त्याच्यामुळे मी इथे टक्स मारून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथे मी बाई पण शिवली. बाई मी काही नाही सिम्पल आयताकृती कपडा घेतला त्याला अशा चुन्या पाडल्या उरलेलं कापड कट करून टाकलं आणि जेवढं याच्यात ते तेवढं याच्यामध्ये मी असे थोडासा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे बस. बाकी काही मी त्याला हे केलेलं नाही आहे बाईसाठी कारण की छोट्या मुलींची बाई आहे त्याला काही एवढं हे करावं लागत नाही. आणि आता कसा अंदाज यायला लागला त्याच्यामुळे मी प्रॉपर बाई शिवतच नाही. डायरेक्ट सरसकट अशी शिवून टाकते आणि नंतर त्याला असं गोलाकार आकार देऊन टाकते. हे बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बाईचं शिवून झालेलं आहे माप. तर अशा पद्धतीने हे मी बाईचं माप शिवलं आहे. त्याच्यानंतर ह्या चुन्या पाडून घेतलेल्या आहे खालच्या साईडनी हे बघू शकता तुम्ही. आणि तो जो अस्तर आहे तिकडे तो अस्तर मी सरसकट कापून घेतला आत सेंटरने असं जेवढी हाईट पाहिजे तेवढे. अस्तरची हाईट कधी पण कमीच ठेवायची मेन फॅब्रिकच्या हाईटपेक्षा. तर त्या हिशोबाने मी मग केला आणि दिस इज द फायनल लुक. कसा वाटला ड्रेस. आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. कमेंट करत जा जास्तीत जास्त. चला आता तुम्हाला दाखवते माहीचा ड्रेस. आणि माईला मी ड्रेस घालूनच दाखवला आहे डायरेक्ट. आणि माईला ड्रेस घालून आणि मग तुम्हाला शो करते कारण ती तिथेच होती आणि ती काही दिवसभर झोपली नव्हती. ती पूर्ण दिवसभर खेळत होती. सकाळी जेवढी झोपली तेवढीच झोपली. त्याच्यानंतर दुपारी ती झोपलेलीच नाही. त्याच्यामुळे आम्ही ना मग म्हटलं
म्हटलं चला जाऊ द्या, झोपली नाही आहे, ट्रायल करून बघूया. आतून काही नाही, याचंच अस्तर कॉटनचं लावलेलं होतं, पण एकदा धुवा लागेल म्हणजे कसं नरम होऊन जाईल. मग त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा ट्राय करू. आणि ट्राय करताना मला लक्षात आलं, अरे माही तरी छोटी आहे, माहीला मागे हुक किंवा बटन लावावंच लागणार आहे, कारण की तिला हात वगैरे घालण्यासाठी इझी जाईल आणि काढण्यासाठी पण इझी जाईल. तर हे ना माझ्या नंतर लक्षात आलं. आणि पण मग म्हटलं जाऊ द्या. मग तेव्हा तर मी घालून घेतला. त्याच्यानंतर मग मी हुक वगैरे लावलेले आहे, ते काही व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं नाही आहे. काही नाही, मागे जे होतं त्याला कट मारला आणि तिथे 2 पट्ट्या मारल्या, जसं ब्लाऊजला आपण मारतो, आणि हुकं लावून घेतले, 2 हुकं लावून घेतलेले. ते बघा, हे थोडंसं जरा अवघड जात होतं माईल, तरी ती बरोबर हात देते बरं का. म्हणजे आता मी तिला काहीच सांगितलं नाही तरी ती ॲटोमॅटिकच तिचा हात देत होती, वरती काढत होती असं. इतकी ती सवय लागून गेली ना, तिची मम्मी तिला ड्रेस घालते. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आला, म्हणजे खूप जास्त ढिल्ला पण नाही आणि खूप जास्त फिट्ट पण नाही, परफेक्ट मापामध्ये तिचं आलेला आहे हा ड्रेस. आहे बघा. आणि खूप असा परीसारखा ड्रेस दिसतोय हा. चला दाखवते. आता बघा माई कशी उभी राहिली, इतकं क्यूट दिसतोय ना तो. बाळ कसे गोल गोल बाळ. करे तू. माहीचा ड्रेस झालेला आहे. माई उभी राहा, उभी राहा, उभी राहा. ओ माय गॉड. कशी, ओ माय गॉड. छान छान. मम्मा कसं गाणं म्हणते, छान 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 मनी माऊचं पिल्लू कसं छान छान छान. कोण आहे, कोण आहे. नो 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 नो. मी माहीसाठी ड्रेस शिवला आणि माईला ड्रेस घातला. तर माईची आजी बोलली की माहीची पण नजर काढ आणि दीपालीची पण नजर काढ, एवढा सुंदर ड्रेस शिवला आहे. त्याच्यामुळे हा नजर काढण्याचा कार्यक्रम झाला इथे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय बाय.